सोना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा संपन्न। सोहळ्याच्या निमित्त पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची उपस्थिती। आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल। आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंना विठ्ठल शक्ती देणार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया। पंढरपुरात उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री भरत गोगावलेंनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। शिंदे आणि गोगावलेंकडून ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या नामाचा गजर। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर गजबजलं। विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। मंदिर सजावटीसाठी तब्बल 5 टन फुलांचा वापर। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची अलोट गर्दी। सुमारे 7 ते 10 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल। भाविकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध। मंदिर प्रशासन समितीची माहिती। पंढरपुरात रात्री मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ। मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग परिसरात भाविकांना पावसाचा त्रास। 5 किंवा 6 तारखेला निवडणुकांच्या घोषणांची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता। जेडपी, पंचायत समित्या, महापालिकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। शिवाय पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। सत्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बळवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या। राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा। काही दिवसांमध्ये पुरावे घेऊन न्यायालयामध्ये जाणार। उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा। मुंबईतील सत्याचा मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार। भाजपच्या मुका आंदोलनाविरोधातही गुन्हा दाखल होणार। परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। सत्याचा मोर्चानंतर आज शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार। आमदार खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना ठाकरे मार्गदर्शन करणार। सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा। आम्ही एकत्र आलोय ते मराठी माणसासाठी। मूठ आवळलेला फोटो मतचोरांच्या बादशहाला पाठवा, उद्धव ठाकरेंचा निशाणा। आम्हाला कोणी एकत्र आलं तरी काही फरक पडत नाही। ठाकरे बंधूंच्या युतीवरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सरकारचं पाठबळ लागतं म्हणून जनता आमच्या पाठीशी राहील, बावनकुळेंचं वक्तव्य। मवियाच्या मोर्चातील सहभागी पालिका निवडणुकीमध्ये बाहेर पडतील। मोर्चा काढणारे पालिका निवडणूक वेगवेगळे लढतील। मुंबईतल्या मनसे आणि मवियाच्या मोर्चावर मंत्री चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल। निवडणूक व्यवस्थेमध्ये सत्तेचा गैरवापर। संविधानामधील आपल्या अधिकाराचं जतन करण्याची वेळ, शरद पवारांचं वक्तव्य। सत्तेचा गैरवापर झालाय, पवार 50 वर्षांनंतर बोलतायत, आश्चर्य। शरद पवारांच्या टीकेवरून संजय शिरसाटांचा टोला। सत्ता भोगली तेव्हा पवारांना या गोष्टीचा विचार आला नाही, शिरसाटांची टीका। सत्याच्या मोर्चाविरोधात भाजपचं मुका आंदोलन। लोकसभेमध्ये सुद्धा विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आलं होतं, रवींद्र चव्हाणांचा आरोप। जनता स्टँडअप कॉमेडीसोबत नाही तर स्टँड घेणाऱ्यांसोबत। मुका आंदोलनातून चित्रा वाघ यांची टीका। तर मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात भाजपनं मुका आंदोलनच करावं, बडबड करू नये, शर्मिला ठाकरेंचा खोचक टोला। राज ठाकरेंना खासदार आमदार कोण हे सुद्धा माहिती नाही। राज ठाकरेंना जुने सहकारी संदीपान भुमरे माहिती नाहीत का? राज ठाकरेंच्या टीकेवरून विलास भुमरेंचा सवाल। पैठणचा आमदार सांगतो, निवडणुकीसाठी 20,000 मतदार बाहेरून आणले। निवडून आलेल्यांची सोय आधीच झालेली होती, विलास भुमरेंचं उदाहरण देत राज ठाकरेंचा आरोप। काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खान हवा की बाण? एका सभेमध्ये मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले होते। अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं। येत्या काळामध्ये व्हिडिओंची मालिकाच लावू, साटम यांचा पलटवार। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेला भविष्य राहिलं नाही, भाजप त्यांना संपवेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची टीका। लोकशाही टिकवण्यासाठी दंडुका घेण्याची वेळ आली तरी घेऊ, पवारांच्या राष्ट्रवादीच्या रोहित पवारांचा इशारा। सत्याच्या मोर्चावेळी शरद पवार यांची गैरसोय झाल्यानं सुप्रिया सुळे स्टाफवर संतापल्या। शरद पवारांची गाडी निश्चित स्थळी न पोहोचल्यामुळे सुळे पदाधिकाऱ्यांवर संतापल्या। सत्याच्या मोर्चातून निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांना घेण्याचा प्रयत्न। ईव्हीएमच्या पेट्या निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये मारून भुगा करा, उत्तम जानकरांचा आक्रमक पवित्रा। तर संगमनेरच्या ग्रामीण भागामध्ये 9,500 मतदार बोगस, बाळासाहेब थोरातांचा आरोप। आम्ही सर्वजण एकत्र, आमच्यामध्ये कुठलीही मारामारी नाही हे दाखवण्यासाठी हा मोर्चा। वंचितचे नेते सुजात आंबेडकरांची मवियाच्या मोर्चावर टीका। तर 2004 मध्ये पहिल्यांदा प्रकाश आंबेडकरांनी ईव्हीएममध्ये घोळ दाखवला, सुजात आंबेडकरांचं वक्तव्य। सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरेंचा लोकलनं प्रवास केल्यानं लोकलच्या समस्या समजतील। प्रवीण दरेकरांची राज ठाकरेंच्या लोकल प्रवासावर टीका।
15 ऑक्टोबरपर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्याची परवानगी द्या. राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाकडे मागणी. यादीमधील दुबार नावांवर स्टार चिन्ह करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश. शिंदेंच्या अंगामध्ये साठूगिरी आणि बदमाशगिरी नाही. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मंत्री भरत गोगावलेंचं उत्तर. घोडा मैदान जवळ आहे, दूध का दूध पाणी का पाणी होईल, गोगावलेंचं वक्तव्य. अजित पवारच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार. फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर निर्णय. मुरलीधर मोहोळ यांनी विरोधात अर्ज दाखल केला होता. सारखं फुकट कशाला हवं, कर्जमाफीच्या मागणीवर अजित पवारांचं वादग्रस्त विधान. अजितदादांच्या वक्तव्याचा शेतकरी चुन के बदला घेतील, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचं समर्थन. मात्र कर्जमाफी करताना निकष ठरले पाहिजेत, बावनकुळेंची प्रतिक्रिया. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी तपास करणार. महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन. तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश. जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा हस्तक्षेप दिसतोय. राजकीय दबावाशिवाय एका दिवसामध्ये जमिनीचा व्यवहार होणार नाही. अतुल लोंढेंचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा. पुण्याच्या कोंढव्यामध्ये गँगवॉरमधून गणेश काळेची हत्या. आंदेकर टोळीमधील चौघांकडून गोळीबार. गणेश काळे वनराज आंदेकर हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या समीर काळेचा भाऊ. वरिष्ठांच्या दबावामुळे पोलिसांचे हात बांधल्याची चर्चा. राजकीय दबाव हटवा, पोलिसांना फ्री हँड द्या, मुख्यमंत्र्यांना टॅग करत रोहित पवारांचं ट्विट. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी. गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना. महिला आयपीएस तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन. तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश. एसआयटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्चस्तरीय न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमा. पीडितेच्या भावाची मागणी. पीएम रिपोर्टमध्येही चुका असल्याचा आरोप. तर आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार एक अधिकारी एसआयटीमध्ये घ्या. एसआयटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती असावेत, जरांगे पाटलांची मागणी. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबियांची जरांगेंनी सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबाला मला 4 कामं दिली आहेत, ती मी करून देणार, जरांगेंचं आश्वासन. बीडमध्ये महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली. सोळंके यांच्याकडून महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचं सांत्वन. सोमवारपासून राज्यामधील ओपीडी सेवा बंद राहणार. महिला डॉक्टर प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचा निर्णय. महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी ओपीडी सेवा बंद राहणार. 7 ते 13 नोव्हेंबरपर्यंत शासकीय खासगी सर्व डॉक्टर सेवा बंद ठेवणार. फलटण महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी करमाळ्यामध्ये विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन. एसआयटी चौकशीसह दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये फलटणकरांनी कॅन्डल मार्च काढला. आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कॅन्डल लावून वाहिली श्रद्धांजली. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची केली मागणी. माधवी खंडाळकर विषय संपला. कायदेशीर कारवाई सुरू झाली. आता राज्य महिला आयोगाच्या विरोधात लढाई सुरू. पीडितेचं चारित्र्य हनन केलं गेलं, महाराष्ट्राला उत्तर द्या, रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट. माझा आणि रुपाली चाकणकरांचा संबंध नाही. रुपाली पाटील राजकारण करतायत. रुपाली पाटलांच्या बहिणीनं मला मारहाण केली, माधवी खंडाळकरांचा आरोप. रुपाली पाटील यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि माधवी खंडाळकर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर. खंडाळकरांचा चाकणकरांशी काहीही संबंध नसल्याच्या वक्तव्यानंतर फोटोमध्ये एकत्र दिसल्यानं चर्चांना उधाण. चाकणकरांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून एनसीपीच्या रुपाली ठोंबरे आक्रमक. चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मी आज राज्यभर आंदोलन करणार असल्याचा दिला इशारा. चंद्रपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं भाजपमध्ये प्रवेश. नेते पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यानं काँग्रेसनं जनतेला सोडलं, बावनकुळेंची टीका. उद्धव ठाकरे 7 आणि 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौऱ्यावर. ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार. सरकारची मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही याची माहिती घेणार. अजितदादांच्या वक्तव्याचा शेतकरी चुन के बदला घेतील. कर्जमाफीच्या मागणीवरील अजित पवारांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका. अजित पवारांनी कर्जमाफीसाठी पुढाकार घेतला होता. चंद्रशेखर बावनकुळेंकडून अजित पवारांची पाठराखण. अजित पवारांच्या शेतकऱ्यांबाबतच्या विधानाचा विपर्यास केला गेला. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं सरकारचं धोरण. मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. कर्जमाफीची तारीख घेऊन आलो. कडूंच्या बोलण्यामध्ये एवढंच दिसतंय. कर्जमाफीची मागणी लोकप्रिय, कुणीही करतंय. कर्जमाफीवर बोलताना पाशा पटेल यांची प्रतिक्रिया. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिल्लीला अमित शहांना चोरून भेटले. भाजपचे आमदार नारायण कुचे यांचा आरोप.
महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला गंभीर स्वरूपाची मारहाण. शहर प्रमुख पंकज उमासरे यांना मारहाण. परत गोगावलेंवर टीका केल्याच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय. पोलिसांकडून तपास सुरू. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना एकत्र लढण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यामध्ये बैठक. दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित. कारखान्याचा परवाना रद्द झाल्याचा दोष दुसऱ्यांना देणं चूक. भीमराव धोंडेंच्या आरोपांवरून सुरेश धसांची प्रतिक्रिया. संबंध नसताना जाणीवपूर्वक माझं नाव जोडलं जात आहे. सर्व कागदपत्र दाखवत धसांनी धोंडेंचे आरोप फेटाळले. अबू आझमी, अमीन पटेल, नसीम खान यांच्या मतदारसंघातील यादी तपासा. त्यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये 5,000 बांगलादेशी असतील. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा दावा. पश्चिम बंगालमध्ये बाहेरच्या देशातील लोकांची नावं घुसवण्याचा प्रयत्न झाला. तसाच प्रयत्न मुंबईमध्ये काही बांगलादेशींना वाचवण्यासाठी केला जातोय. मंत्री प्रतापराव जाधव यांची मवियाच्या मोर्चावर टीका. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांचा अपमान सहन केला जाणार नाही. जशास तसं उत्तर देऊ. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या अपमानजनक वागणुकीबाबत महायुतीच्या नेत्यांना मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा. पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह. चंद्रकांत पाटलांकडून पदवीधर साडी शरद लाड यांची उमेदवारी जाहीर. तर भैया मानेंना उमेदवारी देण्यासाठी हसन मुश्रीफ आग्रही. भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची नवी इनिंग. तेलंगणा सरकारमध्ये अझरुद्दीन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोहम्मद अझरुद्दीन तेलंगणा सरकारमधील पहिले मुस्लिम मंत्री. महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला. क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर सामना रंगणार. रायगडच्या रोहामध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये नवतेजस्विनी गारमेंट युनिटचा लोकार्पण शुभारंभ. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा नवा अध्याय. आदिती तटकरे यांचं वक्तव्य. मीरा भाईंदरमध्ये केरळ समाज भवनचं भूमिपूजन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंजाबमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागताचे बॅनर. एकनाथ शिंदे यांचा पंजाबमध्ये बाबा नामदेव पुरस्कारानं होणार सन्मान. दाऊदच्या 4 मालमत्तांचा 4 नोव्हेंबरला लिलाव होणार. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालकीच्या मालमत्तांचा पुन्हा लिलाव होणार. मालमत्तांच्या लिलावातून 20 लाख मिळण्याचा अंदाज. महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याच्यावर पंजाब पोलिसांनी केली कारवाई. शस्त्र तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी त्याचा संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई. शस्त्र सोडून मुख्य प्रवाहामध्ये यावं. आत्मसमर्पण केलेल्या भूपतीचं पहिल्यांदाच नक्षलवाद्यांना आवाहन. 15 ऑक्टोबरला भूपतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केलं होतं आत्मसमर्पण. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी 50% मर्यादेमध्ये 1,847 उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर. उमेदवारांच्या मूळ कागदपत्र प्रमाणपत्रांची 6 आणि 7 नोव्हेंबरला पडताळणी होणार. सरकारच्या निर्णयाच्या विरोधात बारामती अॅग्रोची हायकोर्टामध्ये धाव. साखर आयुक्तांनी 27 तारखेला काढलेल्या आदेशाला रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोकडून हायकोर्टामध्ये आव्हान. निर्णय चुकीचा असल्याचं याचिकेमध्ये नमूद. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 शिपाई पदांसाठी भरती सुरू. महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये शिपाई संवर्गामध्ये सुमारे 15,000 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा. इच्छुक उमेदवार 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. 5वी सागरी मत्स्य गणना 3 नोव्हेंबरपासून केली जाणार. 12 लाख मच्छीमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी होणार. 18 डिसेंबर 2025 पर्यंत जनगणना करण्यात येणार. इंडिगोच्या विमानाचं मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग. जेद्दाहून हैदराबादला जाणारं विमान मुंबईमध्ये उतरवण्यात आलं. सुरक्षेचा धोका उद्भवल्यानं विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे मुंबईतील सर्व रक्तपेढ्यांना स्वैच्छिक रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत सूचना. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे रक्तदानामध्ये घट. त्यामुळे शिबिर आयोजित करण्याचं आवाहन. जालना जिल्ह्यामधल्या शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या मदतीपासून अद्यापही वंचित. जाहीर मदतीचा एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न आल्यानं नाराजीचं वातावरण. जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना बसला अतिवृष्टीचा फटका. धाराशिवच्या केशे गावात भर दिवसा टपरी चालकावर कुऱ्हाडीचा घाव. हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून